महायुती अंतर्गत लढाई आहे. आम्ही बघतोय फक्त कायदा महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात 1,00,000 सोसायटींसाठी एक कायदा केला आणि त्यामध्ये ज्यावेळी संचालक मंडळाची मुदत संपेल त्यावेळी ती कंटिन्यू राहायचं, परंतु आता त्याच्यावर प्रशासक अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळे या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की या 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी. तक्रार कुणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आणि त्यामुळे उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे. शासन काय निर्णय घेते बघू आणि एकदा 5 मे ची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन. पण ज्या पद्धतीने काल निकाल आला आणि त्याच्या आधी सुद्धा मंत्री मुश्रीफ आणि शिवाजी पाटलांच्या मध्ये ज्या पद्धतीने वाद सुरू आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, या सगळ्या एकूणच प्रकारावर काय सांगा? नाही, मला वाटतं त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर ते त्या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडतात. कोणीतरी त्यांच्यावर बसून नेमकं त्यांच्याकडे काय माहिती आहे, काय अडचणी आहेत त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे. कोणीच बोललं नाही तर ते शेवटी त्यांच्याकडे आलेल्या माहितीच्या आधारावर ते वक्तव्य करणार. नाही, मला माहित नाही त्यांनी मागणी केली आहे का, ते बोललेत, कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे उभं, म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे की ज्याच्या तुम्ही ईडीची मागणी करताय. भेटले तर एकदा विचारतो तुमच्या नाही, मला वाटतं मी ज्यावेळी गोकुळची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेतकऱ्याला 2 रुपये दर दूध वाढ देतो म्हणून सांगितलं. आम्ही ते तब्बल 12-14 रुपयावर दरवर त्या ठिकाणी दिले. कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी वाचवायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता पुढे देखील या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील त्यानंतर. कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्याने जाहीर केलेलं. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. सरकारमधली एक मोठी संस्था म्हणून पाहिलं जाते, तिथे देखील पक्षीय राजकारण जर आलं तर सरकार टिकवण्यासाठी जे सगळेजण मिळून कष्ट करत असतात. नाही, मला वाटतं आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ मधून बाहेर ठेवलेले आहेत, परंतु आता पुढच्या बाजूने ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी. नाही, मला वाटतं कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल आणि तो आमच्या बाजूने घेईल याची मला खात्री आहे. शिवाजी पाटील यांनी अचानकपणे ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये अदृश्य शक्तीचा देखील मला वाटतं हा महायुतीतला जो काय आहे गोंधळ आहे तो त्यांनी एकत्र बसला पाहिजे. आता परवा आम्ही बघितलं शिष्टमंडळ गेलं, मुख्यमंत्र्यांना भेटलं, उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, त्या शिष्टमंडळातली सगळी मंडळी एकत्र दिसत आहेत आम्हाला. त्यामुळे आता निवडणूक सुरू होते तोपर्यंत त्याच्यावर बोलणं. शिवाजी पाटलांनी तर आता मुश्रीफ आमच्यासोबत नकोच या गोकुळच्या निवडणुकीमध्ये करणार असं म्हटलेलं आहे. मला खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनल असणार असं 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही. कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढे जात आहे. त्यामुळे आता काय बोलणार त्यांचं चालू, तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण की सुरुवात त्यांनी केलेली आहे की निवडणूक महायुती म्हणून लढणार, आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही वगैरे वगैरे त्यांनी चालू केलेलं. मी काय चालू केलं मित्र म्हणून सुद्धा तुमच्यापासून ते दूर गेलेले आहेत का? नाही, अजून भेट झाली विचारतो आता एकदा. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत परवा भेटलो, काही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे
कामं होती किंवा वेगवेगळे विषय होते. उद्याच्या भविष्यकाळात बँक व्यवस्थित राहिली पाहिजे, कारण की साखर कारखानदारी या राज्यातली अडचणीत आलेली आहे. यावर्षी 50% साखर कारखाने चालू होणार नाही, म्हणून त्यांच्याशी त्या बाबतीत चर्चा केली की राज्य शासन म्हणून त्यामध्ये काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, तरच यावर्षी ती कारखानदारी चालू राहील.